नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी पोलिसांनी रस्ता लुटीसह घरफोडी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश। 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी पुण्यामध्ये भरवले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जीवनपट उलगडवणारं भव्य रांगोळी प्रदर्शन। नेवाशामध्ये 2 वर्षांपूर्वी झालेल्या अन्न सुरक्षा योजनेमधील घोटाळ्याचा तिढा अजूनही कायम। कारवाई न झाल्यानं चौकशीच्या आदेशाचे घातले द्वितीय वर्षश्राद्ध। आणि विविध मागण्यांसाठी चिंचपूर इसदे फाटा इथे नागरिकांनी केला रास्ता रोको। नायब तहसीलदार यांनी दिले आश्वासन। श्रीगोंदा शहराचा कधी होणार अतिक्रमणापासून मोकळा श्वास? काय आहेत श्रीगोंदा शहरातील जनतेच्या अपेक्षा? काय पडलंय जनतेच्या पदरात? यंदा कोणाकडून मिळणार कोणकोणती आश्वासने? कोण करणार आश्वासनांची पूर्तता? काय आहे श्रीगोंदा शहराची अवस्था? खरंच झालाय श्रीगोंदा शहराचा विकास? कोण आहे जनतेचा खरा बाहुबली? श्रीगोंदा नगरपालिकेचे महायुद्ध। श्रीगोंदा नगरपालिकेचं महायुद्ध पाहायला विसरू नका आपल्या सी 24 तास वृत्तवाहिनीवर। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी पोलिसांनी रस्ता लुटीसह घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईमध्ये 5 जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत। दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, त्यामुळे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। राहुरी पोलिसांनी रस्ता लुटीसह घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून 5 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत। दरम्यान पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र स्वागत होत आहे। सलीम मेहमूद सय्यद यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये यापूर्वीच आरोपी सागर भाऊसाहेब शिंदे, कृष्णा रावसाहेब रोहम आणि सागर चंद्रकांत बनसोडे यांनी रस्त्यामध्ये गाठून मोबाईल फोन आणि 5,000 रुपये रोख रक्कम लुटल्याचा गुन्हा दाखल केला होता। दरम्यान पोलिसांनी यापूर्वी आरोपी कृष्णा रोहम याला अटक केली होती। त्यापैकी सागर शिंदे आणि सागर बनसोडे यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। पकडलेल्या आरोपींकडनं मोबाईल, पल्सर दुचाकी गाडी हस्तगत करण्यात आली आहे। तसेच पकडलेल्या आरोपींनी धामोरी फाटा इथे एका ट्रक चालकाला लुटल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। दरम्यान या आरोपींकडनं चोरी, दुचाकीची चोरी आणि रस्ता लूट या संदर्भामध्ये अजून देखील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्याचप्रमाणे तालुक्यामधील टाकळी या गावामध्ये नुकतेच आरिफ रशीद शेख यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांना 3 दुकानं फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। 3ही दुकानामधनं माल चोरी केलेला आरोपी विकास बापूसाहेब मोरे याला देखील पोलिसांनी 26,500 रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे शर्ट्स, मोबाईल आदी साहित्यासह पकडलं आहे। या चोरासह एका अल्पवयीन मुलाला देखील पकडण्यात आलं होतं। त्याला समज देऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलंय। तर शहरामध्ये नागरिकांच्या मदतीनं पोलिसांना बाळू हराळे उर्फ भुऱ्या हा चोरटा मालवाहतूक टेम्पोचं टायर चोरून पळत असताना रंगेहात पकडला आहे। श्रीरामपूर पोलीस विभागाचे उपअधीक्षक राहुल मदने आणि पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, डीबी जाधव, योगेश देशमुख, सहाय्यक फौजदार गायकवाड, नवनाथ वाघमोडे, पोलीस नाईक शिवाजी खरात, महेंद्र गुंजाळ कोळगे आदींनी या गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केलेत। राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत चालू वर्षी सन 2019 मध्ये जानेवारी माहात साधारणतः चोऱ्यांचे गुन्ह्यांचं प्रमाण थोडंसं अप अँड डाऊन झालेलं होतं, म्हणजे खालीवर झालेलं होतं। आणि हे होत असताना आम्ही पोलिसांच्या मार्फत बऱ्यापैकी चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न चालू ठेवलेले होते। आणि हे सगळे जे मार्गदर्शन आहे ते आदरणीय SP श्री रंजन कुमार शर्मा साहेब
आदरणीय श्रीयुत पवारसाहेब अपर पोलीस अधीक्षक आणि आपले DYSP श्रीयुत मदने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या राहुरी पोलीस स्टेशनच्या मार्फत PSI शिरसाट, त्याचप्रमाणे पोलीस हवालदार खरात, पोलीस हवालदार मेटकर आणि ASI गायकवाड, त्याचप्रमाणे देवळालीचे काही पोलीस कर्मचारी आणि आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या मदतीनं आरोपी पकडण्यासाठी एक खास टीम तयार केलेली होती आणि त्या टीमच्या माध्यमातून आपल्याकडे साधारणतः डिसेंबर 18 महिन्यामध्ये तारीख 16/1/19 रोजी एक रॉबरी झालेली होती आणि ही रॉबरी कानडगाव परिसरात झालेली होती. त्या परिसरामध्ये त्या गाडीला अडवून त्यांचे मोबाईल फोन आणि कॅश लुटून नेण्यात आलेली होती. 50,000 रुपये कॅश लुटलेली होती. या संदर्भात तपास चालू असताना जी माहिती उपलब्ध झाली ती माहितीच्या आधारे PSI शिरसाट आणि टीम यांनी त्यातील आतापर्यंत 3 गुन्हेगारांना अटक केलेलं आहे. आपण आता त्यांना चेहरा झाकून त्यांना आपण एक्सपोज केलेला आहे. या 3 आरोपींकडून एक पल्सर मोटरसायकल, त्याचप्रमाणे चोरीस गेलेले मोबाईल फोन हे रिकवर केलेलं आहे. यामध्ये जी कॅश आहे ते कॅश इतर आरोपींकडे असल्याचं त्यांनी ती 2 नावं सांगितलेली आहेत. त्या 2 नावं निष्पन्न झालेली आहेत त्यात आणि तेही आपल्याला त्यामध्ये मिळून जाणार आहे. जे आरोपी कानडगावच्या रॉबरीमध्ये अटक केलेले आहेत त्यांनी नाशिक शहरामध्येही गुन्हे केल्याचं उघडकीस आलेलं आहे. नाशिक शहरामध्ये सातपूर पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यातील जी मोटरसायकल त्यांनी सातपूरची आहे चोरलेली, तीच मोटरसायकल आमच्या ह्या राहुरीच्या कानडगावच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी ते गुन्हा करताना वापरलेली आहे. ती पण हस्तगत या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे राहुरी शहरामध्ये दिनांक 21/1/19 रोजी, काल रोजी मोटरसायकलचे आणि रिक्षाचे स्पेअर पार्ट चोरी करताना चाक आणि व्हील आणि इतर साहित्य चोरून घेऊन गेल्याबाबतची फिर्याद आपल्या पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली होती. याही गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर ताबडतोब निष्पन्न करण्यात आम्हाला राहुरी पोलिसांना यश आलेले. त्यातले 2 आरोपी पोलीस हेड कॉन्स्टेबल खरात आणि PSI शिरसाट यांच्या टीमनं अरेस्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या टाकळी मिया परिसरामध्ये, टाकळी मियाचा जो परिसर आहे देवळाली OPच्या हद्दीमध्ये, या ठिकाणी टाकळी मियाचे 3 दुकानं फुटलेली होती. या दुकानातून कपडे आणि मोबाईल फोन चोरीला गेले होते. घरफोडीचा गुन्हा आपल्याकडे त्यावेळेस दाखल झालेला होता. या गुन्ह्यातले आम्ही 3 आरोपी मोठ्या शिताबन आमच्या टीमने ASI गायकवाड, PSI शिरसाट आणि इतर अधिकारी, त्याचप्रमाणे कर्मचारी यांनी अटक केलेले. त्यातलाही मुद्देमाल आपण जवळपास 50% मुद्देमाल त्यामध्ये चोरीला गेला आहे तो रिकवर केलेला आहे आणि आरोपी आणखी त्यामध्ये 2 आरोपी आहेत, त्यांचीही नावं निष्पन्न झालेली आहेत, त्यांनाही आपण अटक करत आहोत. आत्तापर्यंत जे अटक केलेले आरोपी आहेत ते सध्या आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी माननीय कोर्टाने दिलेली आहे आणि त्यांच्याकडून या गुन्ह्यामध्ये जे चोरीस गेलेले माल आहेत आणि इतर गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे, त्याच्याप्रमाणे त्यांच्याकडे तपास चालू आहे आणि आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा साहेब यांचं जे मार्गदर्शन या गुन्ह्याच्या तपासकामी आम्हाला मिळणार आहे तेही मोलाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे आपले जे अपर पोलीस अधीक्षक आहेत रोहिदास पवार साहेब यांचंही मार्गदर्शन यामध्ये आहे. अपर पोलीस अधीक्षक साहेबांचा वेळोवेळी यामध्ये फॉलोअप असतो आणि कुठपर्यंत गुन्ह्याचा तपास आहे किंवा काय आहे याच्या सतत ते विचारणा करत असतात. त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला यामध्ये लाभलेलं आहे. त्याच्यामुळे हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आम्हाला फार मोठं सहकार्य झालं नाही. हे सर्वच्या सर्व अट्टल गुन्हेगार आहेत. हे साधे म्हणजे सिंपल ह्याच्यातले गुन्हेगार नाहीत. गुन्हेगारी क्षेत्रातलेच वावरणारेच गुन्हेगार आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे बराच अंश आपल्याला राहुरी तालुक्यामधील ज्या चोऱ्या झालेल्या आहेत ते उघडकीस येण्यास मदत होणार आहे आणि आमचं टीम PSI शिरसाट आणि इतर जे कर्मचारी आहेत ते उघडकीस आणण्यासाठी आमचा कसोशीनं प्रयत्न चालू आहे. तर त्या दिवशी गांधी साहेब आमच्या सभेला आले होते गावामध्ये, केंद्र बुद्रुकमध्ये. ते सभेमध्ये थोडा राडा झाला आणि ती सिटिंग काढण्यात गेली. त्याच्या विरुद्ध त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला समर्थकांनी. खोटा गुन्हा दाखल केला अशी मानसिक त्रास देण्याची शिक्षा केलेली आहे. घरी गेली, आईची तब्येत बिघडली, जरा काही दवाखान्यात होतं. मला पण थोडी गावात दमदाटी केली, दुकान बंद करायची धमकी दिली. असं मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.
श्रीगोंद्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार जोमानं कामाला लागले आहेत. मनोहर पोटे हे रात्रीच्या प्रचारासाठी आमदार राहुल जगतापांना सोबत घेऊन प्रचार करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाढलाय. मी याआधी देखील विकास कामं केली आहेत आणि पुढे देखील करत राहणार असं आश्वासन यावेळी पोटेने दिले आहे. सध्या नगरपालिका निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तशी प्रचार यंत्रणा जोमानं कामाला लागली आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार आणि कार्यकर्ते आता दिवस रात्र एक करून कामाला लागले आहेत. निवडणुका म्हटलं की रात्रीच्या भेटी महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे मनोहर पोटे हे रात्रीच्या प्रचारामध्ये देखील राजकारणामध्ये महत्त्व प्राप्त असलेल्या आमदार राहुल जगताप यांना सोबत घेऊन प्रचार करतायत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रात्रीच्या वेळी थकव्याऐवजी वेगळाच उत्साह दिसून येतोय. आणि या उत्साही वातावरणामध्ये मनोहर पोटे आणि आमदार जगताप मतदारांना आघाडीला मतदान करून शहराचा कायापालट करण्यासाठी साकडं घालतायत. यावेळी पोटे यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 4 मधील विरोधी उमेदवार यांच्या घरासमोरील रस्ता मी करून दिला आहे. असं असताना देखील माझ्यावरती काहीच केलं नाही असा आरोप होतोय. मात्र शहराचा विकास हा मीच केलाय आणि पुढे देखील मीच करणार असं आश्वासन त्यांनी दिलंय. आणि सर्व आम्ही वार्ड क्रमांक 4चे दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन प्रत्येक घर टू घर या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जातोय. अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी मतदारांच्यात आहे. कारण अध्यक्षपदाचे उमेदवार त्याचबरोबर त्यांच्याबरोबर खाली नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार अतिशय सक्षम असल्यामुळं लोकांच्या आवडीचे उमेदवार या ठिकाणी आहेत. आणि म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची इच्छाशक्ती असणारे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने दिलेत. आणि म्हणून निश्चित स्वरूपात ज्या ज्या ठिकाणी घर टू घर या ठिकाणी जात असताना प्रत्येक मतदारांनी या ठिकाणी सांगितलं की निश्चित स्वरूपात आम्ही आघाडीबरोबर या ठिकाणी राहणार आहोत आणि आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचं काम करणार. नमस्कार, मी मनोहर रामदास पोटे, विद्यमान नगराध्यक्ष. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4मध्ये मी स्वतः उमेदवारी करत आहे. या ठिकाणी नगरसेवक पदासाठी मी स्वतः, नगराध्यक्षपदासाठी माझी मिसेस शुभांगी मनोहर पोटे आणि माझ्या सहकारी नगरसेवक पदासाठी प्रमिला ज्ञानेश्वर कुंभार या प्रभागातून उमेदवारी करत आहेत. या ठिकाणी आमची प्रचार फेरी सुरू आहे. प्रचार फेरीच्या दरम्यान या ठिकाणी होम टू होम जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत. माझ्याबरोबर या ठिकाणी तालुक्याचे आमदार राहुलदादा जगताप, आमचा मोठ्या संख्येने सर्व मित्रपरिवार, आमच्या भगिनी या ठिकाणी सहभागी झालेत. उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. 4 नंबर प्रभागाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर 4 नंबर प्रभागामध्ये माझ्या मूळ प्रभागातील 1 नंबरमधील पंतनगर हा परिसर येतो. त्या पंतनगर परिसरामध्ये आपण जर 4 नंबर प्रभागातील मतदारांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिली तर निश्चितपणे त्या पंतनगरचा एकदम चेहरामोहरा बदललेला या ठिकाणी 4 नंबर प्रभागातील जनतेला निश्चितपणे दिसेल. त्या ठिकाणी सर्व अंतर्गत रस्ते या ठिकाणी झालेले आहेत. जे मेन रस्ते 12 मीटरचे मेन रस्ते आहेत त्याचंही काम पूर्ण या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पंतनगरमधील जो कम्युनिटी हॉल आहे त्या हॉलला एक सुंदर असं कंपाऊंड आणि तिथं एक गार्डन आपण त्या ठिकाणी उभी केलेलं आहे. त्यासाठी मी जवळजवळ त्या परिसरामध्ये 2-2.5 कोटी निधी आपण त्या ठिकाणी खर्च केलेला आहे. निश्चितपणे 4 नंबर प्रभागामध्ये काम करत असताना या ठिकाणी गॅस एजन्सीपासून नांगरे यांच्या घरापर्यंतचा काँक्रिटीकरणाचा रस्ता असेल, त्यानंतर नांगरेंच्या घरापासून त्या ठिकाणी लबडे यांच्या घरापर्यंतचा काँक्रिटीकरणाचा रस्ता असेल, हनुमाननगरमधील अंतर्गत काँक्रिटीकरणाचे रस्ते असेल, ते सर्व रस्ते मी माझ्या कालावधीमध्ये या ठिकाणी नागरिकांच्या सूचना लक्षात घेता या ठिकाणी केलेल्या आहेत. या ठिकाणी निश्चितपणे जो कुंभार गल्लीचा भाग आहे म्हणजे छत्रपती शिवाजी चौक ते दिल्ली वेस या रस्त्याचं सुद्धा 50 लाखाचं टेंडर या ठिकाणी झालेलं आहे. त्याचंही काँक्रिटीकरण या ठिकाणी वर्क ऑर्डर दिलेलं आहे. उद्याच्या कालावधीमध्ये त्याचंही काँक्रिटीकरण या ठिकाणी केलं जाईल. मी आपणा चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4च्या उमेदवारांना या ठिकाणी विनंती करेन. निश्चितपणे मी या ठिकाणी स्वतः उमेदवार आहे. त्याच्यामुळं उद्याच्या कालावधीमध्ये नगराध्यक्षपदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी पंजाच्या चिन्हावर उभे आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला भरघोस मताने विजयी करण्यासाठी आशीर्वाद द्यावा असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो. आणि 4 नंबरचा या ठिकाणी कायापालट करण्यासाठी मी स्वतः नगरसेवक या पदी या ठिकाणी उभं राहिलो आहे. त्यामुळे निश्चितपणे जे काही नागरिकांच्या समस्या या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या 100% सोडवल्या जाईल असं आपणामार्फत
मी मतदारांना आवाहन करतो. धन्यवाद. या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की आमच्या समोर जे उमेदवार उभे आहेत, या ठिकाणी माझ्यासमोर त्या ठिकाणी संतोष तुकाराम दरेकर हे उमेदवार उभे आहेत. निश्चितपणे त्यांच्या दारातील रस्त्याचं कामसुद्धा मी माझ्या कालावधीमध्ये आदरणीय आमचे मार्गदर्शक तुकाराम आप्पाजी दरेकर सरांच्या सूचनेप्रमाणे करून दिलेलं आहे. निश्चितपणे या प्रभागातील जनता या ठिकाणी या सर्व कामाची पावती देत आमच्या पाठीशी उभे राहतील अशी आशा बाळगतो. धन्यवाद. चला. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यामधील शिवसेनेचे गटनेते नगरसेवक संजय भोसले यांनी बाळासाहेबांचा जीवन प्रवास उलगडणारे भव्य असं रांगोळी प्रदर्शन भरवलं आहे. 3 दिवसांच्या या प्रदर्शनामध्ये बाळासाहेबांच्या अनेक प्रतिमा रेखाटण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी आता नागरिक देखील प्रचंड गर्दी करतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यामधील शिवसेनेचे गटनेते नगरसेवक संजय भोसले यांनी भव्य रांगोळी प्रदर्शन भरवलंय. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेकडो नागरिक गर्दी करतात. बाळासाहेबांचा जीवन प्रवास मांडण्याचा एक चांगला प्रयत्न या निमित्तानं करण्यात आलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं 3 दिवसांचे बाळासाहेबांचा जीवनपट उलगडणारे रांगोळी प्रदर्शन विश्रांतवाडी येथील नानासाहेब परुळेकर कन्या शाळेमध्ये भरवण्यात आलंय. या प्रदर्शनाचं उद्घाटन शिवसेनेचे उपनेते रघुनाथजी कुचिक यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनामधील बारकावे लक्षात घेऊन कुटुंब वत्सल बाळासाहेब, निर्भीड पत्रकार बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब, मैत्री निभवणारे बाळासाहेब, आदेश देणारे बाळासाहेब, देशभक्त बाळासाहेब अशा एक ना अनेक चित्रप्रतिमा रांगोळीच्या माध्यमामधून इथे रेखाटण्यात आल्या आहेत. यासाठी श्रीरंग कला दर्पणचे प्राध्यापक अक्षय शहापूरकर यांच्या टीमनं अखंड मेहनत घेतली आहे. शिवसेनेचे गटनेते नगरसेवक संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली वडगाव शिरी विधानसभा क्षेत्रामधील शेकडो शिवसैनिकांनी या प्रदर्शनासाठी कंबर कसली आहे. हे रांगोळी रूपी चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी शेकडो नागरिक गर्दी करतायत. तर जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांना वंदना देण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना नमस्कार करण्यासाठी आपल्या शिवसेनेचे पुणे महापालिकेचे गटनेते नगरसेवक संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या कल्पनेतून या भागामध्ये रांगोळीचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. खरं म्हणजे पुणे शहरामध्ये अनेक कार्यक्रम शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या साठी होत असतात, त्यांच्या वाढदिवसानिमित्त होत असतात. परंतु येरवड्या भागात अशा प्रकारचे गेले 1-2 वर्ष विविध कार्यक्रम संजय भोसले यांच्या माध्यमातून होत आहेत. आणि या भागातला हा रांगोळीचा प्रदर्शन तर अप्रतिम आहे. हा 3 दिवस कार्यक्रम चालणार आहे आणि या भागातल्या लोकांना त्याचा अतिशय लाभ होणार आहे. खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नितांत आदर असणारे या महाराष्ट्राच्या, हिंदुस्थानच्या, जगातल्या सगळ्या लोकांना आदर आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा बघितल्यानंतर भल्याभल्यानं ते पुन्हा पुन्हा बघावीशी वाटते. परंतु रांगोळीच्या माध्यमातून हुबेहूब अशी रांगोळी शहापूर या कुटुंबियांच्या किंवा त्यांच्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि या प्रदर्शनाचा अतिशय चांगल्या प्रकारचा लाभ या लहान मुलांना, शालेय मुलांना होणार आहे. या मुलांना याची प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी संजय भोसले यांना या ठिकाणी लोकांचा दुवा मिळेल, आशीर्वाद मिळेल. भविष्य काळामध्ये त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. आणि अप्रतिम कार्यक्रम हा रांगोळीचा आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी या भागातील लोकांनी घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे असं व्यक्तिमत्व होतं की असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. अशा व्यक्तिमत्वाचं उद्या 23 जानेवारीला त्यांचा जन्मदिन आणि आम्ही अनेक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शिवसेना शाखेमध्ये, शिवसेना भागामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक शिवसैनिक पदाधिकारी चांगल्या उत्साहाने हा जन्मदिवस साजरा करत असतो. आम्ही येरवड्यामध्ये आमच्या वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस
एक चांगली मानवंदना आम्ही या रांगोळीतून एक वेगळी मानवंदना देण्याचा प्रयत्न केला आहे। या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावरती ज्या रांगोळ्यांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि प्रदर्शनामधून बाळासाहेबांचं जीवनपट या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला आहे। आणि हा प्रदर्शन 3 दिवस आम्ही या ठिकाणी ठेवणार आहोत आणि या प्रदर्शन जे अक्षय शहापूरकर ज्यांनी या रांगोळ्या काढल्या आहेत त्यांचं खरंच मनापासून कौतुक केलं पाहिजे आणि हे प्रदर्शन प्रत्येकाने पाहावं असं मी या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी अक्षय शशिकांत शहापूरकर। आता आपण ज्या प्रदर्शनात आहोत आदरणीय स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हे रांगोळीतून त्यांना मानवंदना देण्यासाठी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। आदरणीय संजय शशिकांत भोसले यांनीही आम्हाला सर्वांना संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो। खरं तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण देशाचे हृदय सम्राट आहे। त्यामुळे त्यांच्याविषयी काही ना काहीतरी सातत्याने आपलं कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। त्यांनी जे काही आपल्या राष्ट्राला दिलेलं आहे ते इतर कोणीच दिलेलं नाही असं मला वाटतं। त्यामुळं आम्ही सर्वच कलावंत त्यांचे शतशः ऋणी आहोत। त्यांच्या या आमच्या दैवताचरणी एक अर्पण केलेली एक छोटी वेडीवाकडी पूजा आहे असं मी मानेल। आम्ही सर्व श्रीरंग कला दर्पणचे कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि त्यांना स्मृतीला वंदन करतो। धन्यवाद। बाळासाहेब ठाकरे यांचं उद्या या ठिकाणी जन्मदिवस आहे। त्यानिमित्त महानगरपालिकेचे आमचे शिवसेनेचे गटनेते संजयजी भोसले यांनी जो आज इथे रांगोळीचा उपक्रम केला आहे, खऱ्या अर्थाने कलाकाराला कलेतूनच या ठिकाणी एक आदरांजली वाहण्यासारखीचा हा कार्यक्रम आहे। खूप उपकृत आहे। विद्यार्थ्यांनाही त्यांच्या कला दाखवण्याच्या दृष्टीने अतिशय अप्रतिम रांगोळीचं स्वरूप या ठिकाणी रेखाटण्यात आलं आहे। मला असं वाटतं विश्रांतवाडीच नव्हे तर पुण्यातल्या सर्व परिसरामध्ये अशा पद्धतीची सुंदर रांगोळी या ठिकाणी रेखाटण्यात आली। तिला इथल्या नागरिकांनी, शिवसैनिकांनी आणि इतर शिवसेना इच्छुक आणि शिवसेना चाहत्यांनी या रांगोळी प्रदर्शनाला भेट द्यावी आणि या ठिकाणी आपली मन शांती कला पाहून एक निर्मित करावी अशी मला इच्छा वाटते। खूप छान उपक्रम आहे आणि त्यानिमित्त मी या ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या जन्मदिवसाकरता आज आपल्यासमोर या ठिकाणी पुन्हा एकदा आदरांजली वाहतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यामध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या महिला उमेदवार घोडके सोनाली आणि बेपारी निसार जाफर हे मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी होम टू होम प्रचार करतायत। नवीन उमेदवारांना संधी द्या, ते या संधीचं सोनं करतील असं आश्वासन उमेदवार देत आहेत। नगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। असं असताना श्रीगोंद्यामध्ये नेत्यांची आणि उमेदवारांची प्रचार यंत्रणा जोरदार सुरू आहे। मतदारांच्या घरोघरी जाऊन उमेदवार आशीर्वाद घेण्यासाठी फिरताना दिसतात। प्रभाग क्रमांक 7 मधील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या महिला उमेदवार घोडके सोनाली आणि बेपारी निसार जाफर हे अधिकृत उमेदवार असून प्रभाग पिंजून मतदारांचा आशीर्वाद ते घेत आहेत। त्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून ते प्रयत्नशील आहेत। यावेळी मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी आणि प्रभागामधील राहिलेल्या कामांची योग्य दखल घेऊन ते पूर्ण करण्याचं आश्वासन उमेदवार मतदारांना देत आहेत। उत्तम घोडके, माझी सुनबाई सोनाली हृदय घोडके, वार्ड क्रमांक 7 मधून ते उभा आहेत आणि त्यांना प्रचंड बहुमताने त्यांना विजय करावा। कारण की मित्रांनो, आतापर्यंत 10 वर्ष झालं जो नगरसेवक आहे, नगर अध्यक्ष पदाचे त्यांनी भोगलेले आहेत त्यांनी, पण आत्तापर्यंत वार्डात तर काहीच काम केलं नाही। कारण की आज मतदारांनीच त्याचा इतिहास दाखवला आहे। कारण की आमच्या सुनबाईला जास्त मताने निवडून देणार आहेत। कारण की त्यांचेवाले धंदे सगळ्याला माहीत आहेत। त्यांचे दारू धंदे आहेत, मटक्यात धंदे आहेत, जुगारीत धंदे आहेत, अनेक धंदे त्यांचे चालू आहे। ते पैशाच्या जोरावर आज काय करू शकतात। आज म्हणलं जातं की आम्ही विकत लोक घेणार, आता विकत घ्यायला लोक मोकळे नाहीत। आज गरीबाला लोक न्याय देणार आहेत। माझ्या आया बहिणी, माझे सगळे कार्यकर्ते जोमारी कामाला लागलेले आहेत आणि वार्ड क्रमांक 7 मधून माझी सुनबाई सोनाली हृदय घोडके यांना प्रचंड बहुमताने विजय करावा। कारण की का विजय करायचा आहे, कारण की वार्ड 17 मध्ये काही कामच झाले नाहीत। कारण की सगळ्याच्या बॉम्बा आतापर्यंत म्हणतो की जातो मतदारसंघामध्ये, कारण आतापर्यंत कोणतीच कामं झाली नाहीत आणि एकदम आताची कामं जी चालू आहेत त्याच्यामध्ये लय मोठा भ्रष्टाचार चालू आहे। कारण 33 कोटी रुपयाचे काम आले, रस्त्याची कामं 8 दिवसामध्येच रस्ते उलगायला लागली। कारण की ह्याच्यामध्ये आमचा संशय, याच्यामध्ये पैसे भरपूर खाल्ले असतात। मित्रांनो, आपले शौचालय सिद्धार्थमध्ये शौचालय चांगलं नाही,
ससानगरमध्ये शौचालय चांगलं नाही. त्या ठिकाणी जे सुविधा असतात, लोकांचे प्रश्न असतात, ते आमची सुनबाई त्या माध्यमातून ते काम करणार आहेत. हा निधी दलित वस्तीचा निधी कसा वापरायचा, काय केलं पाहिजे, आम्ही जनतेची मिटिंग घेणार. हा निधी एवढा मोठा येतो, आपण काय केलं पाहिजे, हा जनतेचा विचार घेऊनच आम्ही तो निधीचा वापर करणार आहे. मी सौ सोनाली हृदय घोडके, वार्ड क्रमांक 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडीकडून नगरसेविका पदासाठी उभी आहे. वार्ड क्रमांक 7 मधील नागरिकांच्या सर्व अडचणी समस्या मी जाणून आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील रस्ते, पाणी, वीज आणि घाणीचे साम्राज्य दूर करून प्रभांचा विकास करण्यास मी कटिबद्ध आहे. नागरिकांनी मला बहुमताने निवडून देऊन सेवा करण्याची संधी द्यावी. यामागील नगरसेवकांनी घरकुल योजनेतून घरकुल धारकाकडून गोरगरिबांकडून 5,000 रुपये प्रत्येकी घेतले आहे. अशा भ्रष्टाचारी व्यक्तीला आता आपण घरी बसविले पाहिजे. प्रत्येक योजनेमध्ये त्यांनी कमिशन घेऊन भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे मला प्रचंड बहुमताने विजय करा अशी माझी नम्र विनंती आहे. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्रीगोंदा शहराचा कधी होणार अतिक्रमणापासून मोकळा श्वास? काय आहेत श्रीगोंदा शहरातील जनतेच्या अपेक्षा? काय पडलंय जनतेच्या पदरात? यंदा कोणाकडून मिळणार कोणकोणती आश्वासने? कोण करणार आश्वासनांची पूर्तता? काय आहे श्रीगोंदा शहराची अवस्था? खरंच झालाय श्रीगोंदा शहराचा विकास? कोण आहे जनतेचा खरा बाहुबली? श्रीगोंदा नगरपालिकेचे महायुद्ध. श्रीगोंदा नगरपालिकेचं महायुद्ध पाहायला विसरू नका आपल्या C24 तास वृत्तवाहिनीवर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजपर्यंत अनेक आंदोलनं तुम्ही बघितली असतील, मात्र अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा इथे एक अनोखं आंदोलन संपन्न झालंय. अन्न सुरक्षा योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश निघून 2 वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र कारवाई शून्यच आहे. म्हणून त्यांच्या चौकशीच्या आदेशाचे द्वितीय वर्षश्राद्ध सामाजिक कार्यकर्ते दीपक धणगे यांनी नेवासा तालुका कृषी कार्यालयाच्या समोर घातलंय. नेवासा तालुका कृषी कार्यालयामध्ये 2015-16 मधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या घोटाळ्याच्या चौकशीस 2 वर्ष पूर्ण होऊन ही चौकशी अद्याप पूर्ण झाली नाहीये. तालुका कृषी विभागाच्या कार्यालयासमोर दीपक धणगे यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या चौकशीच्या आदेशाचं विधिवत पूजन करून द्वितीय वर्ष श्राद्ध घालून अनोखं आंदोलन केलंय. विभागीय कृषी सहसंचालक यांनी 23 जानेवारी 2017 रोजी चौकशी अधिकारी यांना दिलेल्या आदेशाला 23 जानेवारी 2019 रोजी 2 वर्ष पूर्ण होऊन देखील अद्याप तालुक्यामधील अन्न सुरक्षा भ्रष्टाचाराप्रकरणी तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांच्यावरती कारवाई झाली नाहीये. दरम्यान ऑक्टोबर महिन्यामध्ये पुण्यामधील कृषी आयुक्त कार्यालयाच्या दालनासमोर अंगावरती रॉकेल ओतून आणि पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न दीपक धणगे यांनी केला होता. त्यावेळी पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांनी आयुक्त सचिंद्र प्रताप यांच्याशी चर्चा करून लेखापरीक्षण करण्याचे लेखी आश्वासन देऊन 15 दिवसामध्ये कारवाई करण्यात येईल असं पत्र दिलं होतं. त्यानंतर लेखापरीक्षणासाठी 4 व्यक्तींचं पथक तयार करण्यात आलं. हे पथक विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलं होतं आणि या पथकानं लेखापरीक्षण करून 3 महिने होत आले, पण पुढे काय कारवाई झाली आहे हे गुलदस्त्यामध्येच आहे असं धणगे म्हणालेत. वेळोवेळी उपोषण, आंदोलने आणि आत्मदहन करून देखील चौकशी पूर्ण न केल्यामुळे
चौकशी अधिकाऱ्यांसह कृषी अधिकारी सुधीर शिंदे आणि दोषींवरती निलंबनाची कारवाई करावी आणि अपहाराची रक्कम वसूल करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून चौकशी अधिकारी यांनी त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी नागेशजी जाधव शेतकरी प्रबोधनकार यांचं प्रबोधन झालंय। यावेळी बाळासाहेब लिंगायत, संभाजी माळवदे, भाऊसाहेब वाघ, अभिजित मापारी, पोपट जिरे, सोपान रावडे, गोरक्षनाथ साळुंके, गणेश चौगुले, पोपटराव वागचोरे यांच्यासह शेतकरी इथे उपस्थित होते। व चौकशी जैसे तेच असल्याने या राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या चौकशीच्या आदेशाचे आज द्वितीय वर्ष श्राद्ध साजरे केले शासनाचा निषेध म्हणून। कारण की 2 वर्षापासून या चौकशीचा विपर्यास चालू असून चौकशीच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, चौकशी अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचे दिसून येत आहे। विभागीय कृषी संचालक यांनी 8 दिवसात चौकशी करण्याचे आदेश देऊन आयुक्तालयास अहवाल सादर करण्याचे सांगितले होते, परंतु या चौकशी अधिकारी यांनी आज तागायत 2 वर्ष होऊन देखील अद्याप चौकशी पूर्ण केलेली नाही। वेळोवेळी आंदोलनं, उपोषणं व कृषी आयुक्तालयात आत्मदहन करूनही आम्हाला चौकशी अहवाल न मिळाल्याने आज 23/1/2019 रोजी या आदेशाचे वर्षश्राद्ध घातले। आज या ठिकाणी शेतकऱ्यांवर अतिशय उपासमारीची, दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांच्या नावावर आलेले खते, बी बियाणे, औषधे या कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्पर विल्हेवाट लावून यांच्या खोट्या अंगठ्या व खोट्या सह्या मारून या निधीवर लाखो रुपयांचा डल्ला मारला। मी 2 वर्ष झाले पाठपुरावा करतो, परंतु शासनास अजूनही जाग आलेली नाही। त्यामुळे या आदेशाचे वर्षश्राद्ध घालून या शासनास कदाचित जाग येईल म्हणून आज हा द्वितीय वर्षश्राद्धाचा कार्यक्रम साजरा केला। या तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथे येऊन या भ्रष्टाचारी जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना श्रद्धांजली वाहिली। यापुढे या वर्षश्राद्ध घालूनही माझे जे आंदोलन आहे ते चालूच राहणार आहे। जर शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर आमचा पुढील निर्णय झालेला असून शेतकऱ्यांसह आम्ही कृषी आयुक्तालय येथे सामुदायिक आत्मदहनाच्या तयारीत असून येत्या 15 दिवसात आयुक्तालयाने व कृषी आयुक्तांनी जर महाराष्ट्र शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही सर्व शेतकरी कृषी आयुक्तालयात सामुदायिक आत्मदहन करणार आहोत। या संदर्भामध्ये आयुक्तालय स्तरावरून एक कमिटी नेमली होती आणि ती कमिटी इथे येऊन चौकशी करून त्यांनी त्यांचा अहवाल आयुक्तालय स्तरावर सादर केलेला आहे आणि त्याची पुढची कार्यवाही आयुक्तालय स्तरावर सुरू आहे। नाही, वरिष्ठ स्तरावर ऑलरेडी कळवलेलं आहे यापूर्वीच आणि नंतरचा आता अहवाल पण म्हणजे याबाबत पुन्हा झालेल्या याचं कळवलं आहे। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा। श्रीगोंद्यामध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळ उडतोय। सर्वजण आपापल्या परीनं जोमानं प्रचार करतायत। प्रभाग क्रमांक 5 मधील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अलका फकड मोटे आणि विकास विठ्ठल बोरुडे यांचा प्रचार देखील जोरात सुरू आहे आणि मतदारांचा देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय। नगरपालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। दरम्यान श्रीगोंद्यामध्ये नेत्यांची आणि उमेदवारांची प्रचारासाठी मोठी धावपळ सुरू झाली आहे। उमेदवार सामान्य मतदारांच्या घरोघरी जाऊन आशीर्वाद घेण्यासाठी फिरताना दिसतात। प्रभाग क्रमांक 5 मधील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी महिला उमेदवार अलका फक्कड मोटे आणि विकास विठ्ठल बोरुडे हे अधिकृत उमेदवार आहेत। आपल्या नेत्यांना घेऊन ते प्रभाग पिंजून काढतायत। मतदारांचा आशीर्वाद ते घेत आहेत। यामध्ये फक्कड मोटे हे पूर्वी नगरसेवक होते। त्यांनी देखील वस्तीवरील नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा केला होता असं त्यांनी सांगितलं। तसेच विकास बोरुडे हे एक तरुण आणि सुशिक्षित उमेदवार आहेत। आमदार राहुल जगताप यांचे ते निकटवर्ती मानले जातात। त्याचबरोबर अध्यक्षपदाचे काँग्रेसचे उमेदवार शुभांगी पोटे, त्यांचे पती मनोहर पोटे हे अध्यक्षपदी असताना आपण मागील काळामध्ये शहराची केलेली विकास कामं मतदारांना सांगून पुढे देखील अशी संधी मिळाल्यास अनेक विकास कामं पूर्णत्वास नेऊ असं आश्वासन ते मतदारांना देत आहेत आणि मतदारांशी संवाद साधतायत। माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। अलका फक्कड मोटे, प्रभाग क्रमांक 5 नंबरमध्ये उमेदवारी पक्षाने दिलेली आहे। 1999 पासून ह्या वार्डाचं प्रतिनिधित्व मी करीत आलेलो आहे आणि ह्या प्रतिनिधी करीत असताना ह्या भागातला रस्ता, लाईट, पाणी
ह्या गोष्टी ज्या समस्या होत्या ह्या सोडण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. पण प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मला निवडून ह्या भागातल्या लोकांनी भरघोस मताने निवडून दिलं, त्यांचे सेवा करण्याकरता मी भरपूर आटोकाट प्रयत्न केला. परंतु मी कधी सत्तेत आलो नाही. विरोधात असल्यामुळं ह्या भागाचा काही विकास थोडा कमी झालेला आहे. परंतु का कमी झाला आहे की सत्ताधारी ह्या भागातला विकासाच्या कामात कायमच आडवा पायंडा पाडून ह्या 4 नंबरच्या लाईट नाही बसवायची, रस्ते नाही करायची, पाणी नाही द्यायची, सत्पक्षीय म्हणजे सवतीसारखी त्यांची वागणूक देण्याची त्यांनी धोरण ठेवलं होतं. आणि गेल्या 15 वर्षापासून त्यांच्या ह्या भागात काम चांगलं झालं. पण ह्या 5 वर्षात आमच्या समोरच्या उमेदवाराचं त्यांच्या नेत्यांच्या दबावाने स्वतःच्या दहशतीखाली अजिबात अध्यक्षाला काम न करून द्यायचं. गणेशनगरच्या भागातून आम्ही रस्ते, लाईट, पाणी केलं. त्याच्यानंतर आम्ही जगतामळ्यात 6 पोल मंजूर करून 3 महिने त्या भागात 4 नंबरमध्ये काम करायचं नाही. हे काम करायचं नाही असं करत असताना अध्यक्षाला बाप्पू शेठ गोऱ्यांना विनंती केली. बाप्पू शेठ गोऱ्यांनी विनंती केल्यावर ती पोल रावण्यास सुरुवात केली. केल्यानंतर सदरचा विरोधी नगरसेवक आमच्या पुढचा आत्ता जी उमेदवार आहे त्या उमेदवाराने माझा राजीनामा घ्या, कलेक्टरकडे त्यांनी पत्र राजीनामा दिला, नाटक केलं आणि जनतेची कायम दिशाभूल करून त्यांनी ह्या जनतेला दिशाभूल केल्यामुळं जनता आज त्यांना उद्या येणाऱ्या 27 तारखेत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढी माझं नाव विकास विठ्ठल बोरुडे. मी प्रभाग क्रमांक 5मधून उभा आहे, गणेशनगर या प्रभागातून. या प्रभागातून जी मला राहुलदादा जगताप, राजेंद्रदादा नागोडे, बाबासाहेब बोस, मनोहरदादा पोटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये मला पक्षाने संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. मतदारांना सांगतो आहे की मी या वार्डाचा विकास करण्याचा प्रयत्न करीन. ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि तिथल्या ज्या लोकांच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. या वार्डातील जास्तीत जास्त भाग हा वाडी वस्तीवरला असल्यामुळे या भागातील रस्त्यांचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील, ह्या प्रश्नांना सुद्धा प्राधान्याने सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. येत्या 27 तारखेला आमच्या सर्व पॅनलला श्रीगोंद्यातील सर्व मतदारांनी मोठ्या भरघोस मताने विजयी करावं अशी मी. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा, पिण्याचे पाणी उपलब्ध करावं, ऊस तोड मजुरांच्या मुलांना वसतिगृहाची व्यवस्था करावी, तसेच जायकवाडी धरणाचं पाणी तालुक्याच्या पूर्व भागाला मिळावं आदी मागण्यांसाठी चिंचपूर इस्दे येथील नागरिकांनी कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील चिंचपूर इस्दे फाटा इथे रास्ता रोको आंदोलन केलं. दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करावं, ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वसतिगृहाची सोय करावी, जायकवाडी धरणाचं पाणी तालुक्याच्या पूर्व भागाला मिळावं आदी मागण्यांसाठी चिंचपूर इस्दे येथील नागरिकांनी कल्याण विशाखापट्टणम मार्गावरती असलेल्या चिंचपूर इस्दे फाटा इथे रास्ता रोको आंदोलन केलंय. आंदोलनामध्ये मोकळे हंडे घेऊन महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. सकाळी चिंचपूर इस्दे फाटा इथे श्रीकांत खेडकर, वसंत खेडकर, आपचे समन्वयक किसन आव्हाड, शिरसाट, बबन खेडकर, एकनाथ खेडकर, भागवत खेडकर, उत्तम खेडकर, कमल खेडकर, सीमा खेडकर, भीमाबाई खेडकर, कौसाबाई खेडकर आदी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. सध्या भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरं कशी जगवायची असाच प्रश्न आम्हाला पडलाय. वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे ठिकठिकाणी पाणवठे तयार करावेत. शेतकऱ्यांची तातडीनं कर्जमाफी करावी. शेतीमालाला हमी भाव द्यावा. पीक विमा तातडीनं लागू करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात.
या आंदोलनाची दखल नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी घेतली आणि ते आंदोलनस्थळी गेले. मात्र आम्ही आंदोलन करणार याची पूर्वसूचना वीज वितरण, वन विभाग आणि पंचायत समिती प्रशासनाला सुद्धा दिली गेली होती. मात्र या खात्याचा एकही अधिकारी आंदोलनस्थळी न आल्यामुळे ते आल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा पवित्रा यावेळी घेण्यात आला आणि यावेळी नेवसे यांना चांगलंच धारेवर धरण्यात आलं. यानंतर नेवसे यांनी आंदोलकांशी चर्चा करत तुमच्या भावना वरिष्ठ कार्यालयामध्ये कळवू आणि सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. म्हणून ह्या जनतेची भावना आहे. आता जनतेला आम्हाला टँकर किती आहे? 3 टँकर आहे. कधी आले त्या समजा आमच्या माता भगिनी आलेल्या त्यांना विचारा म्हणतो 15-15 दिवस 2 टँकर आहे. ह्या वस्तीची ह्या गावात 2011ची जनगणना जी केलेली त्याची आज टँकर येते. तुम्ही जनावरांचा विचार करणार, माणसाचा विचार. आज 11 वाजतात साहेब, 11 वाजता म्हणजे तुम्ही 3 वस्त्यात फक्त रेकॉर्ड लागलेले आहेत. त्या 3 बाईकीत काहीला पाणीच नाही का? आज तुम्ही चला माझ्या संग, मी गाडीत असल्यानंतर तुम्हाला दाखवतो का आम्हाला काय आमचं दुखतंय म्हणून आम्हाला कुठं त्याची जाण होती, म्हणून या प्रशासनाला त्याची जाण नाही का? आयटीत मिळतं, शासनाचा पगार पाणी येतं, ठीक आहे, एखाद्या चांगल्या ठिकाणी बसते त्यांना पाणी समजा हे, त्यामुळे त्यांना ह्या जनतेची हे नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला गावकऱ्याच्या वतीने मी तुम्हाला अशी विनंती करतो साहेब, ह्या जनतेचा तुम्ही आता अंत पाहू नका. या ठिकाणी किती काम आहे, एवढं मजूर आहे ह्या गावाला, एवढं त्या मजूर काम मागितल्याबरोबर तुम्हाला हजारांनी मजूर काम चालू आहे असं पाहिजे. आज इथं आंदोलन, चिंचपूर गावचं आंदोलन असताना या ठिकाणी ग्रामसेवक नाही. कुठे गेला तो ग्रामसेवक? काही तलाठी नाही. हे काही त्या प्रशासनावर काही यांचं नियंत्रण आहे का नाही? ही जनता सकाळी पाहिलं 12 वाजता या, 12 लोकांनी काय करायचं? काम सोडायचे, ग्रामसेवक त्यांच्या दारात बसायचे का? असं होता कामा नाही. आमची मागणी तुम्हाला काय? जनावरांचा चारा नाही. अहो 2-2 गंजी कडव्याच्या त्याच्या लागलेल्या असायच्या आमच्या या चिंचपूर गावामध्ये. आज जनावराला पेंडी टाकल नाही साहेब. किती म्हणजे एका माणसाचा इथं ऊस झालाय 40,000-40,000चा, 20,000 झालाय. आणि का? तर लोकांचे पैसे घ्यायचे, जनावर आपल्या दावणीला मरू नये म्हणून, त्यांचा ताबा नको. आणि जर आम्ही ते करतो, जर प्रशासन यांचा ताबा घेतो म्हणजे प्रशासन सुद्धा चालू शकत नाही. म्हणून या ठिकाणी लोकसंख्या आता 2 टँकरवर तुम्ही आज 4,000 लोकसंख्या ह्या चिंचपूर गावची. 4,000 कुठलंच नाही, नियोजन काहीच नाही, पाणी नाही. 5-5 दिवस आहे का? आलं पाणी? आलंय का तुम्हाला पाणी? 6 दिवस झाले टँकरने. आमची मागणी अशी आहे की आम्हाला चारा पाणी गुरांना टायमा सरकारला द्यावा. सरकार आमचे मायबाप आहे, त्यांनी आमची काळजी घ्यावा आणि सगळं पाण्याचा त्याचा बरोबर पुरवठा करावा आणि काम आम्हाला रोजगार हमी पूर्ण करावात. आमच्या सरकारच्या विमे आम्ही भरलेले आहेत ते आम्हाला भेटावात, आमच्या बरोबर पावसावात. एवढी आमची विनंती आहे तुम्हाला, हात जोडून मायबाप सरकार. सचिन दिनकर, C24 तास, पाथर्डी. श्रीगोंद्यामध्ये आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी डागल्या जात आहेत. भाजप आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध सुरू झालंय. माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि प्राध्यापक तुकाराम दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोहर पोटेंवरती लेंडी तलाव सुशोभीकरणाच्या कामामध्ये पोटे आडवा पाय घालतायत असा आरोप केलाय. तर पोटेंनी देखील या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलंय. श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक आरोप प्रत्यारोपानं चांगलीच गाजतीये. भाजप आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि प्राध्यापक तुकाराम दरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यावरती शहरामधील लेंडी तलाव सुशोभीकरणाच्या कामामध्ये नगराध्यक्ष मनोहर पोटे हे आडवा पाय घालतायत असं सांगून तलावाजवळील जमीन कामामध्ये जाऊ नये यासाठी नकाशामध्ये खाडाखोड केली आहे आणि काम थांबवले असा आरोप केला. त्यानंतर नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी दरेकर आणि पाचपुते यांना आरोप न करता शनी चौकामध्ये समोरासमोर बसून कागदपत्र पहा आणि नंतर आरोप करा असं आवाहन केलंय. दरेकरांनी तारतम्य बाळगून बोलावं, अन्यथा मलाही खालच्या पातळीवरती उतरून बोलावं लागेल. 2 SP यांना पालिकेची सत्ता कशाला हवी आहे आणि छाया गोरे यांना उमेदवारी न देता सुनीता शिंदे यांनाच का उमेदवारी दिली गेली आहे, यांना तोच उमेदवार का हवाय यामागचं नेमकं कारण जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनतेनं उमेदवारांची तुलना करून उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदान करावं असं आवाहन नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी केलं आहे. या ठिकाणी काल
माऊली निवासस्थानी जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय ज्यांचा मी आजपर्यंत आदर करत होतो असे आदरणीय प्राध्यापक तुकाराम दरेकर यांनी जे आरोप केले की लिंडे नाल्यासाठी जे 1110 गट नंबरची खाडाखोड केली वगैरे वगैरे गट नंबरची त्यांनी गट नंबरची खरेदी केली खाडाखोड करून, तर तो प्रकार त्यांनी निश्चितपणे त्यांची आकडेवारी माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत एकदम ॲक्युरेट येत होती. ह्या 4-2 दिवसामध्ये काय झालं आहे, त्यांची आकडेवारी का बिघडायला लागली, त्यांनी निश्चितपणे ह्या गोष्टीचं प्रकरणाशी मुळाशी जावं. गट नंबर कोणता आहे, कोणत्या गट नंबर ॲक्विजिशन झालेला आहे, त्यामध्ये नगरपालिकेमध्ये नकाशे आहेत, त्या नकाशावरती त्या गट नंबरचं ॲक्विजिशन झालेला त्याचा तलावपड म्हणून त्याला कलर लावलेला आहे, त्याचे सर्व तलावपडमधील गट नंबर आहेत. आमचा गट नंबर जो आहे 1131, जो सांगितलं जातं आहे की यांनी लिंडी नाल्याचं काम थांबवलं. 1131 गट नंबर हा तलावपडीच्या बाहेर असून तो 1131 गट नंबरची आम्ही खरेदी केलेली गट नंबर आहे. तो 16 एकराचा गट नंबर आहे. त्याचं क्षेत्र या ठिकाणी जात नाही. तो गट नंबर चुकून आमच्या याच्यात दाखवला गेला. तो कसं काय झालं ती न्यायप्रविष्ट बाब कोर्टापुढं आम्ही मांडली. त्यामुळं कोर्टाने फक्त तो गट वगळायला सांगितला आहे. त्या कोर्टाने त्या आमच्या आदेशामध्ये असं अजिबात सांगितलं नाही की हे काम थांबावं किंवा ही प्रक्रिया थांबावी. तो गट वगळण्यासाठी किंवा तो गट आमचा त्यामध्ये येत नाही ही बाजू आम्ही फक्त कोर्टापुढे मांडली आणि तो गट आमचा त्या गटाचा आणि या कामाचा काही संबंध नाही एवढं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आणि कोर्टाने तेवढाच गट वगळायला सांगितलं. या पलीकडे याच्यात दुसरा विषय काही नाही. त्या कामामध्ये कुणी अडथळे आणले काय आणले हायकोर्टमध्ये त्याची तारीख चालू आहे. त्याचे सविस्तर कागदपत्र यांनी काढावं आणि मग त्याच्यावर बोलावं. जर त्यांना यात काही आरोप करायचेच असतील तर समोरासमोर आरोप करायला समोरासमोर यावं. शनी चौकामध्ये बसून या सगळे कागदपत्र घेऊन आपण चर्चा करू. त्या चर्चेला सुद्धा मी तयार आहे. दुसरी गोष्ट दरेकर सरांनी एक थोडीशी खालच्या पातळीला जाऊन रखवारदार नेमला, भुरटा चोर निघाला. आता मी माझ्या आयुष्यामध्ये भुरटी चोरी किंवा काय केलेलं नाही. मी नगराध्यक्ष होताना माझं स्किल वापरून मी नगराध्यक्ष झालो. कोणाच्या मदतीने झालो सगळं शहर ओळखत आहे. कुणी नेमलेलं रखवालदार वगैरे मी नाही. ते नगराध्यक्षपद हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं शहराचं प्रमुख पद आहे. नेमणूक जर तुमच्या हातात होत्या तर तुम्ही या इलेक्शन वगैरे घेण्याची गरजच नाही. तुम्ही आत्ता बी नेमू शकता. या ठिकाणी मी आपणामार्फत आवर्जून सांगेन की दरेकर सरांनी बोलताना तारतम्य बाळगावं. भुरटा चोर वगैरे अशा पद्धतीने त्यांनी आतापर्यंत राजकारण करत असताना किती भुरटेगिरी केली. आज मी बबनराव दादांच्या पॅनलला जाताना त्याच्या अगोदर माझ्याबरोबर मिटिंग केली. मिटिंग केल्यानंतर माझ्या समोर काही अटी शर्ती मांडण्यात आल्या. ह्या अटी शर्ती तुला मान्य आहेत का, नाहीतर मग मी असं करणार. ठीक आहे, मी काय एवढा मोठा माणूस नाही मोठाल्या तडजोडी मान्य करायला, तर मी काय त्यांची पूर्तता करू शकलो नाही. त्यामुळं त्यांनी ते समोर, कारण भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाची एवढी ॲलर्जी होती, भारतीय जनता पार्टीची एवढी ॲलर्जी होती. गेल्या काही दिवसातला आपण व्हॉट्सअप फेसबुक त्यांनी टाकलेल्या पोस्ट आपण जर पाहिलं तर हा एकदम अचानक काय साक्षात्कार घडला की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आज उमेदवारी केली. त्यामुळे त्यांनी भुरटेगिरी ते करतेत का मनोहरपोटेने केली ही त्यांनी नीट तपासावं. आणि इथून पुढं तुमचा वयाचा आदर बाळगतोय, वयाचा आदर बाळगून बोलतोय, इथून पुढं खालच्या पातळीला जाऊन टीका केली तर मलाही बाकी गोष्टी सर्व विसरून निश्चितपणे तुकाराम आप्पाजी दरेकरांवर खालच्या पातळीला टीका करावी लागल. आपण याचं तारतम्य बाळगावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. कालच्या एक दुसरा मुद्दा आदरणीय दादा म्हटले की मी उमेदवारी नाही म्हटलोच नव्हतो, तर उमेदवारी नाही म्हणायला मी आता 9 तारखेला 3 वाजेपर्यंत वाट पाहायची होती का काय? ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्या आपल्याला माहिती आहेत. 100% उमेदवारीची खोटी 2 SP-नी मी जाणून बुजून सांगतो त्यांनी घेतली होती. उमेदवारी ज्याला द्यायची होती, जी शहरात 6 महिन्यापूर्वी चर्चा चालली होती, त्याच उमेदवाराला उमेदवारी दिलेली. त्यामुळं मला उमेदवारी भेटण्याचा प्रश्नच नव्हता. त्या उमेदवाराला दादांनी मला जाहीर सांगितलं होतं की MD सोडून उमेदवारी बसेल. मी आणि बाप्पू तात्या गोरे आम्हाला गाडीमध्ये घेतलं की तुमच्या दोघात एकाला उमेदवारी देणार तुम्ही. मग मी बाजूला झाल्यानंतर आमच्या दोघातलं होतं तर मग बाप्पू तात्या छाया गोरेंना उमेदवारी का नाही दिली, MD शिंदेंनाच का उमेदवारी दिली? हे सगळं घडणार होतं, पूर्वनियोजित होतं. यांना काय सगळ्या गोष्टी ह्याच अशाच पद्धतीने करायच्या होत्या. आणि यांना नगरपालिका कशासाठी पाहिजे, यांच्या भावाला कशासाठी पाहिजे, पुतण्याला कशासाठी पाहिजे हे सर्व जनतेला माहिती आहे. उमेदवार तोच कशासाठी पाहिजे, त्याचाच आग्रह का आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण जनतेने नीट लक्षात घेऊन उमेदवाराची तुलना करून या ठिकाणी उद्याच्या इलेक्शनमध्ये कोणाला मतदान करायचं आपण ठरवावं. निश्चितपणे या ठिकाणी अशा प्रकारचे सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा.
पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरी पोलिसांनी रस्ता लुटीसह घरफोडी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश. 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी पुण्यामध्ये भरवले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जीवनपट उलगडवणारं भव्य रांगोळी प्रदर्शन. नेवाशामध्ये 2 वर्षांपूर्वी झालेल्या अन्न सुरक्षा योजनेमधील घोटाळ्याचा तिढा अजूनही कायम. कारवाई न झाल्यानं चौकशीच्या आदेशाचे घातले द्वितीय वर्षश्राद्ध. आणि विविध मागण्यांसाठी चिंचपूर इसदे फाटा इथे नागरिकांनी केला रास्ता रोको. नायब तहसीलदार यांनी दिले आश्वासन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.